नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे ठेचा प्रेमींसाठी. तिखट मिरचीचा हा ठेचा मी इथे बनवणार आहे, पण खरंच तो ठेचा अजिबात तिखट लागणार नाही. तिखट मिरचीचा ठेचा तर तिखटच होतो किंवा त्यामध्ये दुसऱ्या मिरच्या ऍड कराव्या लागतात, तर असं इथे अजिबात करणार नाहीये. संपूर्ण काळी तिखट मिरची आहे आणि एवढ्या सगळ्या मिरचीचा मी ठेचा बनवणार आहे. त्याच्यामध्ये दुसरी मिरची ऍड करणार नाही. पद्धत बदलली की प्रकार बदलतो, पदार्थाची चव बदलते. तसाच हा एक प्रकार आहे. या पद्धतीने ठेचा बनवून बघा, अजिबात ठेचा तिखट होणार नाही. चला तर मग तिखट मिरच्या घेतलेल्या आहे बघा, स्वच्छ धुवून आणि त्याची देठ काढून घेतलेली आहे मी. 2 टोमॅटो आहेत आणि लसणाचा एक 15 ते 20 पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. साली सकट आहेत, थोडेफार मागचे फक्त हे टोपं काढून टाकलेले आहेत. बाकी साली सकट लसूण घेतलेला आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. एका मिरचीचे 2 तुकडे करून मी या संपूर्ण मिरच्या इथे कढईमध्ये घालणार आहे. मिरचीचे तुकडे करून भाजण्याची एकच हे आहे की ती मिरची पूर्ण अख्खी असेल तर ती फटकन फुटू शकते, म्हणून एका मिरचीचे 2 तुकडे केले तर ती फुटून अंगावर येऊ शकत नाही. हा एक पहिलं कारण आहे. आणि दुसरं असं आहे की मिरचीचे तुकडे केले तर पटकन मिरची भाजल्या जाते सर्व बाजूनी. हाच उद्देश आहे इथे. जर तुम्हाला तुकडे करायचे नसतील तर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा ह्या मिरच्या छान भाजल्या जातात, पण थोड्याशा लवकर भाजायच्या असतील तर तुम्ही ह्या प्रकारे इथे करू शकता. संपूर्ण मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या मी इथे कढईमध्ये घातलेल्या आहेत. टोमॅटो मला कापून घालायचा आहे. एका टोमॅटोचे 4 मी इथे तुकडे केलेले आहेत. मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत. याच्यावरती मी आता 2 टीस्पून तेल घालणार आहे. 2 टीस्पून घालायचं आहे ते. एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि एक चिमटीभर आपल्याला मीठ घालायचं आहे मिरची भाजताना. बाकी नंतर मिठाचा वापर आपण करणार आहोत. गॅस कमी आहे. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटभर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे. 1 मिनिट झालेलं आहे. टोमॅटो मध्ये आपली मिरची एकदम छान शिजल्या जाते, भाजल्या जाते. जाड्या हे बघा, कोथिंबीरीच्या कोवळ्या ह्या दांड्या आहेत, तर त्या मी याच्यामध्ये घालते. 1 मिनिटभर आपली मिरची व्यवस्थित टोमॅटो मध्ये भाजल्यानंतर आपण या दांड्या टाकायच्या आहेत, कोवळ्या काड्या टाकायच्या आहेत त्याच्या कोथिंबीरीच्या. टोमॅटो मस्त विरघळला जातो. तिखट न होण्याचं कारण एकच आहे की आपली जी मिरची आहे ती टोमॅटो मस्त विरघळवून आणि त्याच्यामध्ये बघा एकदम असं पूर्ण नरम मऊसूत झालेला आहे. याच्यामध्ये ती मिरची भाजल्या जाते आणि मिरचीचा तिखटपणा एकदम कमी होतो. नाही तर ही तिखट मिरची भाजायला घेतल्यानंतरच खूप ठसका होतो, पण इथे आता माझ्या किचन मध्ये अजिबात ठसका झालेला नाही. त्याची तीव्रता कमी होते. परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर आणि परत एकदम व्यवस्थित आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. मिरची इथे आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. गॅस मी इथे बंद करते आणि हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गार केल्यानंतर हे छान ठेचून घेऊ शकता. थोडीशी मी थंड होऊ देणार आहे आणि खलबत्त्यामध्ये व्यवस्थित मला कुटून घ्यायची आहे. मिरची थंड झालेली आहे. मी खलबत्त्यामध्ये थोडं मिरची घेऊन आणि मला ठेचायचे आहे. भाजलेले शेंगदाणे आहे, छोटी वाटी मी घेतलेली आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं, तर हे एवढे शेंगदाणे मी याच्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालते. व्यवस्थित आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व मिरची मी इथे कुटून घेणार आहे. तयार झाल्यानंतर किती जाड आहे हे संपूर्ण तुम्हाला इथे दाखवते. या पद्धतीने इथे संपूर्ण मिरच्या माझ्या व्यवस्थित इथे ठेचून कुटून झालेल्या आहेत. एकदम बारीक आपल्याला ठेचा करायचं नाही आणि एकदम जाडही ठेवायचं नाहीये.
याच कढईमध्ये मी हा ठेचा इथे टाकलेला आहे. कुटलेल्या मिरच्या बघा, जवळून दाखवते, एकदम जाड पण नाही आणि एकदम आपल्या बारीक पण केलेला नाही. ह्या पद्धतीने आपण मिरच्या, टोमॅटो, लसूण वगैरे ठेचून घेतलेला आहे. मिरची भाजताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, तर आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 3 टीस्पून आपल्याला घालायचं आहे तेल. आणि व्यवस्थित आपल्याला परत एकदा गॅसवरती मस्त परतवून घ्यायचंय. तेल आणि मीठ आपण घातलेलं आहे. किंवा मिरची कुटताना आपण मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. अंदाज जर चुकत असेल तर संपूर्ण मिरची कुटून झाल्यानंतर तुम्ही ते चवीप्रमाणे मीठ घालू शकता. तेल घालून आणि व्यवस्थित आपल्याला ठेचा परतवून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिट याच्यावरती कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आहे. मस्त एक वाफ आपल्याला या ठेच्याला द्यायची आहे. गॅस कमी आहे. ठेचा आपला इथे मस्त परतून झालेला आहे. गॅस मी बंद केला. कढईमध्येच आपण मिक्स करून आणि थंड केल्यानंतर आपण हा ठेचा एखाद्या वाटीमध्ये, बाउलमध्ये काढून घेऊ शकतो. इथे मस्त आपला तिखट मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. काळ्या तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने ठेचा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, व्हेज नॉनव्हेज, तुम्ही जरूर बघू शकता. एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.